हॅलो चेक. थँक्यू डीजे. 1 मिनिटांमध्ये चला आपला टॉस करणं हे अनिवार्य आहे. 1 मिनिटांमध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. चला आपण टॉस करून घेऊयात. जांभरे टीमचे कॅप्टन या पंकज सर. चला आपण टॉस करतोय. हॅलो चेक. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला ज्या गाड्या आपण पार केलेल्या आहात लवकरात लवकर विहिरीजवळच्या गाड्या आपण पार केलेल्या आहात लवकरात लवकर योग्य पार्किंग झोन मध्ये पार्क करा. येता जाताना बघा गाड्यांचा त्रास होतोय त्यामुळे रिक्वेस्ट आहे सगळ्यांना योग्य पार्किंग झोन मध्ये आपल्या गाड्या पार्क करा. हॅलो चेक. मॅचला सुरुवात होईल. सलामीर फलंदाज दोन्ही दाखल झालेले आहे. सेकंड सेमीफायनलचं बॅटल. मॅचला सुरुवात आपण करूयात आणि सुरुवात करत असताना 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला सुशील आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार विघ्नेश असतील. सुशील स्ट्राईक मार्क वरती आहेत आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला विघ्नेश पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती केवळ 4 षटकांचा सामना. पहिलाच बॉल हवेमध्ये परंतु जीवनदान मात्र मिळालेलं आहे. स्वतःवरती नाखुश असणारे आपल्याला पाहायला मिळतील गुड्ड्या. सेमीफायनलचा बॅटल आहे. अगदी चित्तथरारक असा सामना पाहायला मिळतोय आणि आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट करणारा हा जो गोलंदाज केवळ थोडा नाराज होता. चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक आहेत या बॉलवरती आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे जिथे 1 रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक रन्स खूप महत्वाचा आहे. शॉर्ट बॉल आहे. या बॉलला देखील रन्स घेतले जातील. स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलेला आहे. 2 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. कालच्या दिवसामध्ये अनेक चांगल्या संघांना पराजित करताना आपण पाहिले. दूरवरचा प्रवास करून आलेला जांभरीचा संघ आहे आणि जांभरीचा संघ आम्ही दूरवरून प्रवास करून या स्पर्धेसाठी का आलो हे देखील सांगण्याचा प्रयत्न करेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेले ना
तर गुड्ड्या ज्याला खऱ्या अर्थानं टीमचे आनबान शान म्हटलं जातं, यष्टीरक्षक तातू देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर केवळ सारखा गुणवार गोलंदाज देखील 4 रन झालेत पहिल्या षटकामध्ये. गेल्या पर्वामध्ये देखील अगदी उल्लेखनीय कामगिरी केली होती जय भंडारी या टीमनं. जोपर्यंत गुड्ड्या आहे ना मैदानाच्या आतमध्ये, टू प्लस वन या फॉर्मॅट दुसरा बॉलिंग केली जाईल. तर जाऊया दुसऱ्या षटकामध्ये. गुड्ड्या स्वतः आलेत, या टीमचे कॅप्टन आहेत, त्या टीमचे आधारस्तंभ आहेत, त्या टीमचे सर्व आहेत. पहिले 4 झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल झालाय. गुड्ड्या याच्याकडे ती विद्वत्ता आपल्याला कायम पाहायला मिळते. सरळ बाटनं खेळला गेले फलंदाज आता विघ्नेश आहेत. विघ्नेश नाईक मार्कवरती आहेत. जांभरीचा हा देखील एक स्टार क्रिकेटपटू आहे आणि आपल्या टीमला जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा खेळाडू अगदी धावून येतो. काय बॉल टाकलाय गुड्ड्या मोरे. वाह, गुड्ड्या अगदी या ग्राउंडवरती खूप वेळ क्रिकेट खेळत राहिलाय. कारण गुड्ड्याकडे ती स्ट्रेंथ आहे, त्याची विद्वत्ता देखील आपल्याला पाहायला मिळते. मेहनत करतात ना ती यशस्वी. एक मिनिट डॉट बॉल आहे ना. मी प्रेक्षकांना सांगतोय की आपण बाहेरून कमेंट करू नका. आपण पाहायला गेला तर एकंदरीत डॉट बॉल आला. गुड्ड्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक विंदी आले, डॉट बॉल आलेत. आता थोडं गुड्ड्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन थोडं कमी झालं, कारण निशांत पाटील यांच्यासाठी ते वाट पाहत होते आणि निशांत आता मैदानाच्या दिशेने कोपऱ्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे पुढच्या षटकामध्ये ते एंटर होतील लगेच ग्राउंड वरती. इम्पॉर्टंट मॅच आहे, महत्वपूर्ण. पहिलं षटक काय केवळने टाकलं, 4 रन्स खर्च केले. अनोख्या स्टाईल मध्ये आवश्यकता नाहीये का, या स्टाईल मध्ये आवश्यकता नाहीये का, या असं वाटतं की थोडासा प्रेशर दिसतोय जांभरीच्या बॅटर्स वरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 रन्स आले. या षटकामध्ये अनोख्या स्टाईल मध्ये तुम्ही खेळताय. तुम्ही नाही तसं करू शकत. मोठी मॅच खेळताय तुम्ही. हे स्वप्न पाहिलं असाल ज्या वेळेला जांभरीमधून निघालात, पूर्ण करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात. तुम्हाला सेमीफायनल खेळण्यासाठी जांभरीपासून दाभोळपर्यंतचा किती फेऱ्या अगदी माराव्या लागल्या होत्या, या गोष्टी अगदी डोळ्यासमोर तुम्हाला ठेवाव्या लागतील आणि क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा डॉट बॉल आहे. प्रेशर आहे. गुड्ड्याची गोलंदाजी घातक आहे. आदरणीय जितेंद्र वरवडकर यांना विनंती असेल आपण मंचावरती आणि आसनस्थ व्हायचंय. आदरणीय जितेंद्र वरवडकर आपणास विनंती, आपण मंचावरती या. येथे एक रस मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या फक्त 6. वा काय बॉलिंग आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आले होते 4, या षटकामध्ये आले 2. थँक्यू डीजे, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बॉलिंग मार्क वरती निशांत पाटील. पहिलाच बॉल आहे. पहिला बॉल एक्स्ट्राच आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड न सुरुवात निशांतनं केली आहे.
निशांत आपण पाहतोय तर एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, ऑलराऊंडर आहेत. आपल्या टीमला ते सातत्यानं सहकार्य करत राहिलेत. समोरच्या दिशेनं फटका खेळला गेला. या बॉलवरती रस किती मिळते, स्ट्राईक रोटेट होईल. विघ्नेशचा बल्ला खामोश आहे. बॅट बॉलचा चांगले संपर्क होत नाहीयेत. हा सामना अगदी तुम्हाला एक मोठा टोटल उभा करावा लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, तर आणि तरच तुम्ही जाऊन एक मोठा टोटल उभा करू शकता. समोर तयार असणारा पाटील आहे, चांगली बॉलिंग करतोय. बॅटचा अंततः स्पर्श झाला आणि इथे एक रन्स मिळाला. खूप वेळानंतरला आपण या बॅटरच्या बॅटमधून रन्स पाहतोय. रन्स खूप महत्वाचे आहे तिथून प्रत्येक धाव, कारण तुम्ही फायनलचं बॅटल. त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक आदरणीय भाई खडपकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. भाई या, आपण असं नसं व्हायचं आहे. आज थांबवा. अमाज चालू करा. 3 चेंडू झाले, 10 रन स्कोर वरती लागलेत. सुपर बॉलिंग आतापर्यंत दोन्ही गोलंदाजाच्या साह्यानं. प्रशांत सर चर्चा करतात बॅटर्स कडे. पॉपिंग क्रीज मध्ये ज्याप्रमाणे सांगितलं जाते त्याप्रमाणे तुम्हाला उभं राहावं लागेल. तर मॅचला सुरुवात होईल. एक चांगले बॅटल पाहायला मिळते. सेमीफायनलचं बॅटल आहे, प्रेक्षकांची गर्दी आहे आणि इथे मात्र रन्स मिळून जात आहेत. फलंदाज जाता हा कुठेतरी लय मध्ये दिसतील का? स्कोरबोर्ड 11 वरती पोहोचलाय. काही चेंडू शिल्लक आहेत. या बॉलला अगदी लेझी स्ट्रोक आहे. बॅटचा स्पर्श प्रेशर बनत होता फलंदाजांवरती, बाहेर मारलाय. विकेटचं पतन. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या फक्त 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. निशांत पाटील आहे, अगदी पाटील पाटील आहेत. शेवटचा बॉल टाकतील या ओव्हर मधील. आज गुड्ड्याच्या हातामध्ये चेंडू थांबत नाहीये. 3चा खेळ संपला, धावसंख्या फक्त 11. शेवटचे आता 6 चेंडू आहेत. गुड्ड्या पुन्हा एकदा आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्कवरती, त्याच्या माध्यमातून शेवटचे 6 चेंडू टाकले जात आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावांचे लयलूट बघायला मिळू शकते हे देखील पाहावं लागेल. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये आता चालू होईल. संघर्ष अनेक खेळाडूंचा तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. 6 चेंडू, त्या 6 चेंडू मध्ये किती रन्स मारले जातील? 11 फक्त झालेले आहेत. पहिलाच बॉल वाईड टाकलाय. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. यष्टीरक्षक चतुर होते, तातू आहेत. तातू आपल्या टीमचा खऱ्या अर्थानं डिफेन्सिव्ह मास्टर आहे. समोरच्या दिशेनं बॅक टू बॉलर आहे. एका हाताने चेंडूला पकडण्याचं काम केलं जात आहे. विकेट आता ओली आहे. चेंडू पडल्यानंतर नॉर्मली स्किट होतोय, बॅटवरती झपकन येतोय आणि फलंदाजाला खेळणं थोडस कठीण जात आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. सेमी फायनलच्या बॅटल मध्ये जांभारीचा संघ खेळतोय, परंतु धावा मात्र स्कोरबोर्ड वरती लागत नाहीत. शेवटचं षटक आलंय, परंतु धाव संख्या फक्त 12. लोअर स्कोरिंग सेमीफायनल बघायला मिळू शकता. यष्टी उद्ध्वस्त आहेत. वा, सुपर आहे. सेलिब्रेशन बनलंय डीजे. काय बॉलिंग केली आहे गुड्ड्यानं, प्रभावित केले. मागच्या ओव्हर मध्ये केवळ 2 रन्स होते ज्यावेळी तो आला होता आणि आता या ओव्हर मध्ये एक महत्वपूर्ण विकेट आहेत आणि त्याचबरोबर 5 रन्स त्यांनी खर्च केलेले आहेत. निशांतला आपण पाहायला गेलं तर एकंदरीत त्याच्या ओव्हर मध्ये 5 रन्स आले होते. पहिल्या षटकामध्ये 4 आले. त्यानंतरला गुड्ड्यानं आपण बघितलं तिथे 2 रन्स खर्च केले होते.
हा बॉल देखील एकच रन तुम्हाला देऊन जाईल. धावांचा डोंगर उभा होऊ शकत नाहीये. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 13 रन, अब 13 क्या होगा हा प्रश्न मनामध्ये येऊ शकतो. इथे वाईट बॉलचा इशारा दिला गेलेला आहे. एक्स्ट्राचे रन्स खात्यामध्ये जोडले जात आहेत. एक रन्स इम्पॉर्टंट. समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं डॉट बॉल आहे. तर चेंडू सुरेख टाकले जात आहे. ड्रायव्हिंग स्ट्रोक आहे. इथे धावचीतची संधी होऊ शकते, परंतु ऑफिशियल यांचा इशारा काय येतोय ते थोडीशी मदत घेत आहेत. आपले साथीदार आहेत त्यांची. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये दाखल झालाय का? एक सिंगल रन घ्यावा लागेल. 4 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 15 झाले. 16 धावांचा फक्त माफक असं आव्हान सेट केलंय. फक्त 16 रन दूर आहे जय भंडारी हा जो संघ आहे. तातू दिसतील, निशांत पाटील दिसतील आणि 16 रन्स तुम्ही केलात की सरळ फायनलचं तिकीट मात्र तुम्हाला मिळणार आहे. याच्यानंतर इथून पराजित होणारा संघ आणि जय गणेश नवनगर थर्ड प्लेस साठी मॅच खेळली जाईल याची नोंद घ्यायची आहे. थर्ड प्लेस ची मॅच होणार आहे. या मॅच नंतर लगेचच सामना खेळला जाणार आहे. इथून पराजित होणाऱ्या संघ आणि जय गणेश असं बॅटल होईल. 16 रन्स फक्त पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. जय भंडारी या टीमला पाटील मैदानात मध्ये दाखल होतील तर दुसऱ्या बाजूला तातू आहेत. चला जाऊया मैदानाच्या दिशेकडे. आपण पाहतोय एव्हंजल फायटर दाभोल प्रतिष्ठान आयोजित भव्य पावसाळी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे आणि मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय सेकंड सेमीफायनलचा थरार चालू आहे. 15 खर्च झाले. 16चं लक्ष इथे ठेवलं जाणार आहे. स्ट्राईक एंडवर आहेत सबसे कातील निशांत पाटील. नॉन स्ट्राईक एंडवरती तातू. गोलंदाजी ट्रॅक वरून विघ्नेश. पहिलाच बॉल. ओ माय गॉड काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी हलक्या रीतीने टटवलेला फटका पाहायला गावलाय. सिंगल भेटणार आहे. सिंगलने सुरुवात केली आहे. सुरुवात चांगली केली आहे जय भंडारी या संघाने. एकच धाव इथे जोडली जाणार आहे. एका धाव्याने स्कोर कार्ड अपडेट होणार. संघाचं श्री गणेश आता मात्र होताना पाहायला गावलंय एका धाव्याने. त्यानंतरचा बॉल फटका टटवलाय. सिंगल पुन्हा एकदा भेटणार आहे. एक धावा नक्कीच इथे महत्वपूर्ण ठरू शकतात. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल फेकणं गरजेचं आहे. मॅच मध्ये पकड बनवायची असेल तर कष्ट करणं गरजेचं आहे. पुरेपूर कष्ट करावे लागणार आहेत. संघर्षाने भरलेला हा सामना आपल्याला पाहायला गावेल. कारण जर पाहायला गेलं तर स्कोर कार्ड थोडासा कमी आहे. 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक्स्ट्रा धावा फेकून चालणार नाहीयेत. महत्वपूर्ण सामना. स्ट्राईक एंड वरती तातू खेळण्यासाठी तयार. नेक्स्ट बॉल. ओ माय गॉड इथे काय घडलंय. इथे नक्कीच डॉट बॉल आलाय. बॅट बॉलचा कोणता संपर्क तिथे पाहायला गावला नव्हता. दोन्ही संघांवरती प्रेशर पाहायला गावतोय. प्रेशर प्रेशर प्रेशर. टेम्परेचर हाय होत चाललंय. सामना अगदी तापत चाललाय. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये दबाव पाहायला गावतोय दोन्ही संघांवरती. वेगवान फटका खेळला. थ्रो करायची संधी आणि ते काय घडलंय. पुन्हा एकदा मोठं जीवदान म्हणावं लागेल. आणि असंही म्हटलं जातं ना जेव्हा फलंदाजाला जीवदान भेटतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. आणि जेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा तो अविश्वसनीय फटके खेळतो. आणि ते फटके इथे खेळले जाणार का तातूच्या माध्यमातून पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅक करून विघ्नेश आहेत. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अफलातून पाहायला गावली आहे. वेगवान फटका लॉंग द कार्पेट सिंगल साठी. अगदी बॅटिंग टीम अगदी फॉर्म मध्ये पाहायला गावली आहे. जय भंडारी संघ अगदी हावी पडलाय.
जय हनुमान जांभारी संघावरती, परंतु खचून जायचं नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 धावा आपल्याला पाहायला गावेल. येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही एक, आणि त्या एका चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जातो पाहूया. एक्स बॉल, गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू आहे. पहिला षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती चालू आहे. वेगवान फटका खेळलाय. ते काय घडलंय? निशांत पाटील तिथे चूक करतायत. निशांत पाटीलला माघारी परतावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आता चढा उतार पाहायला गावलाय. कधी नौका अलीकडे डुलते, कधी पलीकडे डुलते. त्याच प्रकारे हा सामना अलीकडे डुलते, कधी पलीकडे डुलतोय. परंतु स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, कारण लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मनामध्ये जिद्द असली पाहिजे, मनामध्ये मेहनत करण्याचे संघर्ष असला पाहिजे, आणि त्याच संघर्षाने या मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. कारण सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण म्हणतात ना, वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तोच जरारा, तीच दहशत. पराभवानं माणूस संपत नाही, परंतु जो प्रयत्न सोडतो तो अगदी नक्कीच संपून जातो. प्रयत्न सोडले नाहीयेत जांभारी संघाने. यावेळेला एक्स्ट्रा जोडले जाणार आहेत. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचणार 5 आकड्यावरती. 16 धावांचं पाठलाग करायचंय. सामना अगदी हाय व्होल्टेज आहे. हृदयाचा ठोका वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला गावेल. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान फटका खेळायचा होता. अगदी इथे भेटणार एक धाव. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरून नितेशला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला काय घडलंय? पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाणार आहे. इंग्लिश मध्ये त्याला WADE व्हाईट बोललं जातं. मालवणी भाषेमध्ये बघताय भजी मागताय वडे, समुद्रात मासा तडिक मॉल, दिस इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कौल दिलाय. नियम क्रमांक 22 चा उपयोग केलाय आणि त्या स्वरूपामध्ये व्हाईट. त्यानंतर पंच केलाय. लगावलेला प्रहार भेटणार. एक सिंगल. एका धाव्याने ते मात्र समाचारी वाव घ्यायला लागेल. काय मारतोय, काय खेळतोय, अगदी अफलातून पाहायला गावलाय बॅटर. ओजस नाव आहे आणि ओजस नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये विरकी घेत आहे, परंतु गोलंदाज देखील कमी नाहीये. नेक्स्ट बॉल. वेळेला काय घडलंय? ओ माय गॉड, इथे काय घडलंय? ओजसने इथे चूक केली आहे का? पाहूया पंच काय सांगतायत. मैदानाच्या आतमध्ये अगदी ड्रामा पाहायला गावलाय. एकदम हाय व्होल्टेज झटका कोणाला भेटणार ते पाहायचंय. अजून या षटकामधील 4 चेंडू बाकी आहे. धावसंख्येचा जर विचार करायला गेलात तर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आपल्याकडून 3 बॉल आहेत. स्कोर 8 झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 धावा झालेले आपल्याला पाहायला गावत आहेत. अजून या षटकामधील येणारे 3 चेंडू बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गुड्ड्या. बघूया गुड्ड्या काय करतोय. गोलंदाजी ट्रॅक करून नितेश. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार. प्रेशर पाहायला गावलाय. वेगवान फटका खेळण्याचा विचार. पुन्हा एकदा रफ्तार से किया गिरफ्तार. आणि आता गिरफ्तार झाला. हातामध्ये बेड्या टाकून पाठवलंय थेट पवेलियन मध्ये. गुड्ड्या आला. गुड्ड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि थेट माघारी परतलाय. विकेटचं पतन आहे. हक्का बक्का करणारा हा धक्का अगदी धक्का देऊन गेलाय. प्रेक्षक वर्ग अगदी हा सामना पूर्ण नजरेने पाहतायत. दिलाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला गावलाय. ते म्हणतात ना, सबकी जुबा पर यही फसाना है, हर कोई क्रिकेट का दीवाना है. महबूबा को ना देखा जितनी गौर से जितना इस मॅच पे नजरे जमाना है. सर्वांचे नजरा गडले आहेत या सामन्यावरती. इथून जर हे 16 धावा जे हनुमान जांभारी संघाने डिफेंड केले तर येणारे 365 दिवस या सामन्याची चर्चा अगदी या मैदानामध्ये केली जाणार. यामध्ये काही शंका नाहीये, कारण सामना अगदी अटीतटीचा पाहायला गावलाय. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये कष्ट करतायत
लढताना पाहायला गावलेत, एक झुंज खेळताना पाहायला गावलेत. जे प्रेक्षक आता खाली बसले होते ते आता मात्र उठले आहेत आणि जे उठले आहेत ते पायांच्या आपल्या टसांवरती उभे आहेत आणि या सामन्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला गावलेत. काय सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अगदी ढकलून दिलेला फटका सिंगल भेटणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक चालू आहे नक्कीच. दुसरं आणि बॉल बाकी आहेत अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर कष्ट करतायत. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला गावणार आहे या मॅच मध्ये. इथे काय घडलं पुन्हा एकदा. ओ माय गॉड. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः जीवाची बाजी लावली जाते मॅच साठी. सिंगल भेटणार मला वाटतं इथे. एका धावेने धावसंख्येमध्ये भर. षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 धावा. अजूनही 6 धाव्यांची गरज आहे. बॉल बाकी आहेत नक्कीच 12 वरती 6. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर प्रत्येक ओव्हर मध्ये 3 धावा आपल्याला करणं गरजेचं आहे. सामना इझी आहे परंतु समोरचा संघ इझी नाहीये. तो हार्ड संघ आहे. त्याला फेस करायचं असेल तर सामन्यामध्ये पुरेपूर कॉन्सन्ट्रेशन फोकसने खेळणं गरजेचं आहे आणि ते दोन्ही संघ अफलातूनरित्या करताना पाहायला गावलेत. टफ फाईट मॅच आहे. गोलंदाजी ट्रॅकवरून गोलंदाज सज्ज होतोय. सुशील वैदिक कोडेला पहिलं आणि संघाच्या वतीने आपण पाहतोय. तिसरं षटक. पंचांचा राईट राऊंड विकेट 12 करेल. स्ट्राईक एंड वरती बॅटर आहेत केवल कोणती कमाल धमाल बेमिसाल बॅटिंग करणार का की ते काय घडणार. काय घडलंय. व्हाईट बॉल. पंचांकडून इशारा आला. इट्स व्हाईट बॉल. प्रॉपरली जज केलं बॉलला केवल याने. निराश असेल. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार. अजूनही 5 धाव्यांची गरज आहे बॅटिंग टीमला. इथे काय घडलंय आणि इथे नक्कीच पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 3 धाव्यांची गरज आहे. थोडासा आता मात्र बॅकफुट वरती जाताना जांबारी संघाला आपण पाहतोय. इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेला विटा सुद्धा सोडत नाही. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि तो इतिहास कोण घडवून देणार ते पाहायचंय. सामना अगदी या वेळेला पाहायला गेलात तर जिंकण्यासाठी अजूनही 2 धाव्यांची गरज आहे. केवल ऑन द स्ट्राईक. इथे काय घडलंय. प्रेशर पाहायला गावलाय दोन्ही संघांवरती. काय सामना रंगला जातोय. सेकंड सेमीफायनलचा थरार आहे आणि सामना अगदी रोमांचक पाहायला गावलाय. धावा घेतली जाणार 1 आणि आता मात्र फक्त जिंकण्यासाठी 1 धाव्याची गरज आहे. सामना पुरेपूर पलटत चालला आहे. जय भंडारी दाभोल या संघाच्या बाजूने. जांबारी संघ थोडासा निराश असेल. यावेळेला काय घडलंय. सामना जिंकलाय जय भंडारी दाभोल संघाने आणि सांगून दिलंय मावळे आम्ही दाभोल गावाचे. अनोखा आमचा डाव. नातं आमचं या एव्हंजल फायटरशी. अरे मग कशाला नडता राव. ज्या